मला वाटतं गणपतीमध्ये पाऊस असणार आहे भरपूर, कारण आता 4-5 दिवस पाऊस नव्हता. नमस्कार मंडळी, पाठीमागे किती पाऊस पडतोय. बरं आलं मंडळी, 2 दिवसाच्या आधी घरावरती पत्रे टाकून घेतले. गणपती बाप्पा पण आपले जवळ येणार आहेत. गणपती बाप्पाची मेहरबानी, 2-3 दिवस काही ऊन पडलं होतं, त्याच्यात गडबड करून पत्रे टाकून घेतलेत घरावरती. आणि आज पुन्हा चाललं घरी, बघूया. जमीन वगैरे केलेली आहे, नेवरी होती, मनीषा होती. तर आजचा परत आज बघूया काय काय काम करायचं आहे आतमध्ये. तर चला माझ्यासोबत जाऊया आपण थेट मारळमध्ये, आंबव टू मारळ. चला. तर म्हणजे पोचलो आहे आताच मारळमध्ये. चला बघूया. जरा बेसिन बांधतायत, म्हणजे जुन्या पद्धतीनं जसं असतं ना चेहऱ्यावर, तसंच बेसिन बांधायला सांगितले, कडापा लावायला सांगितलं आहे. आणि बघूया कसं बनवतात ते बघूया. आणि कपाटात जे बनवायचं ना, ते कपाटामध्ये कडापा टाकतात. तर चला बघूया. उभे तिथं दरवाजाचं. तर मंडळी, आम्हाला ना अशा साध्या पद्धतीचा किचन कट्टा करून घ्यायचा होता. बघा, चिऱ्यावरती सर्व मापाच्या आता कटिंग वगैरे करून घेते सर्व. हात अर्धा पण केलं ना, कंप्लेंट डॉक्टर पाहिजे तुम्ही अर्धा तर मारूच नाही, घरातनं कमी मार काय करेल रँडमली आधी आपण जे वर ठेवू. मंडळी, एका साईडला किचन कट्ट्याचं सुद्धा काम चालू आहे आणि एका साईडला इकडं कडाप्याचा दरवाजाची जे फ्रेम आहे ती कडाप्याची बसवण्याचं सुद्धा चालू आहे काम. एका साईडला किचन कट्टा बनवत आहेत आणि इकडं फ्रेमचं काम चालू आहे पुढं. चला, लेवल तर घेतला नाही. आता कडापे आता थोड्या वेळानं उभे करतील. साईडचे जे कडापे असतात ना बाजूवाले, ते पण उभे करतील. आणि ही बघा, हे आमचं कोबा, गावठी कोबा. हे जसं शेणाचं सारवण करतात ना, तसा कोबा टाकलेला आहे तिथे. आणि इथे सुद्धा तारेची जाळी लावायची पाठीमागून या कपाटाला. ह्या कपाटाला सुद्धा, आणि आतमध्ये एक कपाट आहे त्या कपाटाला सुद्धा. कसं आहे ना मंडळी, पावसाळ्याचे दिवस जास्त असल्यामुळं जे सिमेंट होतं ना, ते थोडं थोडं त्याचे खडे झालेत. आणि त्यासाठी यांनी पप्पांकडून काय मागून आणलं आहे ते बघा. हे घोलना बोलतात ना त्याला, घोलना. तो घोलना आहे, त्या घोलण्यानं ते चाळत आहेत बघा. मस्त घोलण्यानं चालल्यामुळे बघा कसं अगदी बारीक सिमेंट मिळालं. परत घोलना तसा चाळून घेत आहेत बघा. कशी काय आयडिया चालवली बघा, डोकं चालवलं आहे. घोलण्यामध्ये घोलायचं ते आणि पिठासारखं करायचं ते. आता
चला चहा घ्या, बरं झालं उशी चहा घ्या. कमी करायला आहे जरा ती टाकली आहे ना ते इकडे झाले पोती टाक. मंडळी किचनला कडाप्पा बसून झाला आहे. त्याच्यामध्ये सिमेंट भरण्याचं काम चालू आहे. जे काही गॅप आहेत ना ते गॅप भरून घ्यायच्यात. स्टीलला प्युअर सिमेंट भरलं जाईल. दरवाजाची फ्रेमसुद्धा तयार झाली. आमच्या घराचे कॉन्ट्रॅक्टर बंटीसुद्धा आलेत बघा. बरोबर आहे का रे? बरोबर आहे? बघून तर तरी बघून द्या तरी म्हणतो. असं भलं मोठं आहे ना जेवलास ना बारक्या बघ मंडळी. अंबाबामध्ये पोचलोय आता. आणि सकाळी मंडळी बघा सलोनी तयारी करून गेली होती मस्त ड्रेस बीस घालून. तिची गायन स्पर्धा होती. मला जायचं होतं व्हिडिओ करायला तिकडं, पण मला जायला मिळालं नाही. पण सॉरी सलोनी. रसा सर भेटले होते शिवाजी चौकात. ते बोलले आमच्या शाळेचा पहिला नंबर आला, तुमची मुलगी असताना प्रथम क्रमांक. वा अभिनंदन तुमच्या शाळेचं. सर्व शिक्षक वर्ग, सर्व पालक वर्ग आणि गाणारे विद्यार्थी आणि तुमचे कोरस जे साथ देणार होते त्यांना सर्वांना अभिनंदन. आणि तुझ्यासाठी खास केक, गोड चॉकलेट. कुठं आहे दादा? कुठे गेला? दिलान सुद्धा. अरे तिच्या पोपट केला माझा बघा. हे मी चॉकलेट आणलं होतं सलोनीसाठी, पण ते जयदादानं अगोदरच दिलं नाही. हे घे सलोनी, थँक्यू. वा अभिनंदन परत एकदा. सलोनीला बोललो तिच्या आवाजात एखादं गाणं आपण रेकॉर्ड करू. पालक वर्ग तुमचं. तर म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून कळवा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचं घंटीचं बटन आहे त्यामुळे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतं. तर म्हणजे पुरा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सायन्सच्या खुशी. तोपर्यंत बाय बाय.